जर 95 लाखांचा इस्रायल हिब्रू वाचवू शकतो, तर 12 कोटींचा महाराष्ट्र मराठी का वाचवू शकत नाही? हा व्हिडिओ भावना व्यक्त करण्यासाठी नाही, हा व्हिडिओ कुणाला खुश करण्यासाठी नाही. हा व्हिडिओ आकड्यांवर आधारित थेट आरोप आहे, आपल्या धोरणांवर आणि आपल्या शांततेवर. इस्रायलमध्ये लोक जगभरातून येतात. रशिया, आफ्रिका, युरोप, एशिया. भाषा वेगवेगळ्या, संस्कृती वेगवेगळ्या, पण एक गोष्ट ठरलेली आहे: देशाची भाषा हिब्रू. शाळा, कॉलेज, सैन्य, न्यायालय, संशोधन सगळीकडे हिब्रू. नवीन माणूस आला, त्याला तुमची भाषा चालेल असं कोणी सांगत नाही. उल्पानमध्ये 5 महिन्यात हिब्रू शिकणं बंधनकारक. सरकारी नोकरी हवी, हिब्रू आलंच पाहिजे. कारण इस्रायलला माहिती आहे, भाषा हा अभिमानाचा मुद्दा नसतो, तो राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असतो. आता महाराष्ट्राकडे पहा. 12 कोटी लोकसंख्या, मराठी मातृभाषिक 70%, पण मुंबईत 70%हून अधिक शाळा इंग्रजी माध्यमाच्या. CBSE, ICSE मध्ये मराठी ऐच्छिक. 8वी 9वी नंतर गायब. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण जवळपास पूर्णपणे इंग्रजी. सरकारी फाईल्स इंग्रजी, हिंदी, पण मराठी दुय्यम. पालक म्हणतात, मराठी घरात चालेल, पण भविष्यासाठी इंग्रजी हवी. हा पालकांचा दोष नाही, ही राज्याने तयार केलेली मानसिकता आहे. इस्रायल स्थलांतरितालाही भाषा शिकवतो, कारण तिथे राष्ट्र महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र बाहेरून येणाऱ्याला म्हणतो, तुला जमेल ते बोल, कारण इथे राजकीय सोयी महत्त्वाच्या आहेत. इस्रायल लहान आहे, पण निर्णयात मोठा आहे. महाराष्ट्र मोठा आहे, पण भाषेबाबत भित्र आहे. आज प्रश्न हा नाही की मराठी टिकेल का, प्रश्न हा आहे की महाराष्ट्राला मराठी टिकवायची इच्छाशक्ती आहे का. कारण भाषा हळू मरते आणि मृत्यूनंतर आरडाओरड करून उपयोग होत नाही.